श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यावर्षी शुक्रवारी 11 ऑक्टोबरला दुर्गा अष्टमी साजरी केली जाईल. नवरात्र उत्सवातील हा महत्त्वाचा दिवस महागौरीची पूजा करण्यासाठी समर्पित आहे. पवित्रता आणि शांततेचे प्रतिनिधित्व करते. नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी, नवमी या दोन तिथींना खूप महत्त्व दिले जाते. नवरात्रीचा 8वा दिवस ज्याला महाअष्टमी म्हणून सुद्धा ओळखले जाते, हा दिवस हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस देवी दुर्गाच्या ऊर्जा आणि सामर्थ्याच्या शिखरावर आहे. तिच्या भयंकर युद्धाचे आणि महिषासुराच्या राक्षसावर विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी भक्त देवीला तिच्या योद्धा रूपात सन्मानित करतात. तिची शक्ती, धैर्य आणि द्वेषपूर्ण शक्ती आणि जीवनातील अडथळ्यांपासून रक्षणासाठी आशीर्वाद देण्यासाठी विधी आणि प्रार्थना करतात. तसेच या दिवशी अनेक भक्त देवीला फुले, फळे तसेच विविध वस्तू अर्पण करून उपवास करतात. विशेष पूजा केल्या जातात आणि म्हणून आपल्याला शुक्रवारी या महाअष्टमीच्या दिवशी कुलदेवीला हा एक नैवेद्य अर्पण करायचा आहे. हा नैवेद्य अर्पण केल्याने कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होते, घरात सुख संपत्ती येऊ लागते आणि कुलदेवीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो. आपल्या घरातील मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. तर असा कोणता नैवेद्य आपल्याला या महाअष्टमीच्या दिवशी कुलदेवीला अर्पण करायचा आहे, दाखवायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा, उपासना करायला खूप महत्त्व दिले जाते. अनेक जण या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन त्या देवीची ओटी भरत असतात, क्षमा याचना करत असतात. तसेच मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना देखील करत असतात. जर आपण अगदी मनोभावे नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा, उपासना जर केली तर कुलदेवीचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावरती राहतो. वंशवृद्धी होते. कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न, अडथळे येत नाही. आणि म्हणून आपल्याला शुक्रवारी महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला हा एक नैवेद्य दाखवून तुम्हाला कुलदेवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे. जरी तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीला नैवेद्य अर्पण केले असेल तरीही तुम्हाला हा देवीला अतिशय प्रिय असणारा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. जर तुम्ही या नवरात्रीमध्ये अजूनही तुमच्या घरामध्ये जर कुलदेवीचा टाक असेल तर त्यावरती कुंकुम अर्चन केलं नसेल तर त्यावर तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे. जर देवीचा टाक नसेल तर तुम्ही हे कुंकुम अर्चन तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्यावरती तुम्हाला हे कुंकुम अर्चन करायचं आहे. जर श्रीयंत्रही नसेल, तुमच्या कुलदेवीचा टाकही नसेल तर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीवरती तुम्हाला कुंकुम अर्चन ही जी सेवा आहे तर ही आवर्जून करायची आहे. नवरात्रीमध्ये ही सेवा करायला खूप महत्त्व दिले जाते. त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन सुद्धा केले जाते. या दिवशी 8 किंवा 9 मुलींना आपल्या घरी जेवायला बोलवले जाते. त्यांना यथाशक्ती पक्वान्न तयार करून जेवायला दिले जाते. त्यांना हळदी कुंकू लावलं जातं. तसेच त्यांचे पाय धुवून कपड्याने पुसले जातात आणि त्यांना निरोप देण्यापूर्वी काही भेटवस्तू ज्या आहेत तर त्या दिल्या जातात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद जो आहे तर तो घेतला जातो. असं केल्याने सुद्धा तुमच्यावरती देवी ही प्रसन्न होते आणि तुम्हाला सुख समृद्धीचे आशीर्वाद जे आहे तर ती देत असते. तर आपल्याला या महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला एक नैवेद्य अर्पण करायचा आहे. हा नैवेद्य जर आपण देवीला अर्पण केला तर कुलदेवीची विशेष कृपा ही आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावरती राहत असते. तर या दिवशी तुम्हाला कुलदेवीला तांबूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. आता हे तांबूल तुम्हाला कुठे मिळेल तर जिथे पान मिळते
तर त्या ठिकाणी हे तांबूल जे आहे तर ते देवीसाठी बनवून दिले जाते. हे तांबूल जे आहे तर ते विड्याच्या पानाला चुना लावून त्यावरती कात, सुपारी, वेलदोडा इत्यादी वस्तू ज्या आहेत तर त्या घालून हा विडा तयार केला जातो आणि याला तांबूल असे म्हणतात. आणि हाच तांबूल जो आहे तर तो आपल्याला देवीला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे. हा नैवेद्य तुम्ही देवीला अर्पण केल्यानंतर पुन्हा तो उचलून तुमच्या घरातले जे काही सदस्य असेल तर त्यांनी प्रसाद म्हणून तो तांबूल ग्रहण करायचा आहे. इतर बाहेरील व्यक्तीला तो प्रसाद म्हणून तुम्हाला कोणालाही द्यायचा नाहीत. घरातल्या सदस्यांनीच तो तांबूल जो आहे तर तो प्रसाद म्हणून खायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये देवीसाठी एक खास पदार्थ बनवला जातो, तर तो म्हणजे मखाण्याची खीर. तर देवीला मखाण्याची खीरसुद्धा अतिशय प्रिय आहे. यामुळे या दिवशी तुम्हाला दूध घालून मखाण्याची खीर जी आहे तर ती सुद्धा बनवायची आहे आणि त्या खिरीचा नैवेद्यसुद्धा तुम्हाला दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतरनं ती खीर घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहेत. बाहेरील व्यक्तीला तुम्हाला ती खीर जी आहे तर ती प्रसाद म्हणून द्यायची नाही. त्याचबरोबर या महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा भरली जाते. जर तुम्ही नवरात्रीमध्ये अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर तुम्हाला आवर्जून या अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहेत. देवीची ओटी कशी भरायची, त्या ओटीमध्ये कोणत्या वस्तू असतात याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात. तर त्याच पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची ओटी देखील भरायची आहेत. जर तुमची कुलदेवी अगदी जवळ असेल, मूळ ठिकाणी जाऊन तुम्ही जर देवीची ओटी भरू शकत असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल. परंतु तिथे जाणं तुम्हाला शक्य नसेल तर ही ओटी तुम्ही तुमच्या घरच्या घरीच कुलदेवीचा टाक, फोटो असेल तर त्यासमोर तुम्ही ही ओटी भरू शकता. जेव्हा तुम्ही ही ओटी भरणार आहे तेव्हा ते ओटीचं साहित्य तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमच्या घराजवळ जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला अर्पण करून यायचं आहे. किंवा ते ओटीचं साहित्य तुम्ही तुमच्या घरी एखाद्या कुमारिकेला किंवा सौभाग्यवती महिलेला आपल्या घरी बोलावून ती ओटी जी आहे तर ती तिला तुम्ही देऊ शकतात. तर अशा पद्धतीने कुलदेवीची ओटीसुद्धा आपल्याला या दिवशी भरायची आहेत. त्याचबरोबर ज्यांनी नवरात्रीमध्ये उठता आणि बसता उपवास केलेला असेल तर त्यांना महाअष्टमीच्या दिवशी व्रत करायचं आहे आणि नवमीच्या दिवशी हे जे व्रत आहे तर हे सोडायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.